आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. दयाळू परमेश्वर प्रत्येकाला आरोग्य शांती दे, सामर्थ्य दे, पवित्र आत्मा दे. तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया. गलातियरास पहिल्या पत्रामध्ये जो 15 अध्याय आहे तो 1 पासून आपण पुढे वाचत जाणार आहे. जसं जेवायला बसल्यानंतर आपण प्लेटमध्ये एक भात घेतो तसं शरीरासाठी, तसं एक आध्यात्मिक गोष्टीसाठी आपल्याला एक मिळालेले पवित्र शास्त्र, काय सांगते, आध्यात्मिक गोष्टीसाठी मिळालेले एक पवित्र शास्त्र. आता हे पवित्र शास्त्र आपल्या सर्वांच्या शरीराला आध्यात्मिक भोजन आहे. म्हणजे जीव, आत्मा, शरीर ह्या सर्वांना वेधून जाणार आहे. आणि या बाबतीत हे जे पुनरुत्थित कसं होणार आहे, येशू उठला कसा आहे, तिसऱ्या दिवशी शास्त्राच्या सांगण्याप्रमाणे तो कसा पुनरुत्थित झालाय, त्याच्याविषयी पौलाने आपल्याला या पत्रामध्ये गलातियराच्या लोकांना दिलेलं आहे. तर तुम्ही आणि मी आजच्या काळामध्ये आपल्या लोकांना पण तेच वचन किंवा ते शिक्षण किंवा ते मार्गदर्शक हे मिळाले. तर आपण जर वाचूया गलातियरास पहिल्या पत्रामध्ये 15 अध्याय 1 पासून वचन खात राहा, शरीराला मजबूती वाढेल. गलातियरास पहिली पत्र 15 अध्याय वचन 1. बंधुजनो, जी सुवार्ता मी तुम्हाला सांगितले. आता सुवार्ता सगळ्यांना दिली जाते, बरोबर. तसं येशूच्या शिष्याना आणि जे गलातियरास लोक होते त्यांना, अशा आपल्या सगळ्यांना ही सुवार्ता सांगण्याचं काम दिलेलं आहे. हालेलुया. आता जी सुवार्ता आपल्या सगळ्यांनाच मिळत आहे, तर ती सुवार्ता आत्मपरीक्षण करणं आपल्या सगळ्यांना गरजेचं आहे. हालेलुया. आता जर सुवार्ताच नाही तर माणसाला धार्मिकताची वळण दिसणार. जिचा तुम्ही स्वीकार केला, हिच्यात तुम्ही जर आता स्थिर राहत आहेत, जिच्याद्वारे तुमचे तारण होत आहे, ती सुवार्ता मी तुम्हाला कळवी. काय? ज्या सुवार्तेमध्ये तुम्हाला जर येशू ख्रिस्ताच्या द्वारे जर तारण होत आहे, ती सुवार्ता पौलानी पण ती शिकवले की आज मी पण तुम्हाला ती शिकवली, की ज्यापासून आपला फायदा होतो, ज्यापासून आपल्या जीवनात तारण होते, तो आहे तो प्रभू येशू ख्रिस्त. भले कितीही माणसे या जगामध्ये आहेत, कशा कशा प्रकारे कोण ब्रदर बोलतो, कोण पास्टर बोलतो, कोण पालक बोलतो, काही काही नावं दिलेली, संदेष्टी बोलतात, अनेक गोष्टी असतात लोकांमध्ये. हालेलुया. परंतु जी सुवार्ता जी आहे ती सुवार्ता फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचीच आहे. हालेलुया. तोच फक्त समर्थ आहे, तोच आपल्या सर्वांना मुक्त करण्यासाठी तो आहे. तो मानवाच्या आतमध्ये जातो आणि त्याच्यातून त्याचं काम करायला सुरुवात करतो. हालेलुया. पुढे ज्या वचनाने मी तुम्हाला ही सुवार्ता सांगितली, त्याच वचनानुसार ती तुम्ही तर दृढ धरलेली असेल, नसल्यास तुमचा विश्वास. आता जर ही सुवार्ता आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करतात किंवा शिकवलं जाते की या पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशूने कशा कशा प्रकारे आजारातून मुक्त केलेलं आहे, लोकांचं जीवन कसं परिवर्तन केलेलं आहे, हालेलुया, कशी लोकांना आरोग्य मिळालं, कसं तुमच्या जीवनात आणि माझ्या जीवनात कसं परिवर्तन केलेलं आहे परमेश्वराने, हालेलुया. या गोष्टी आपल्या सगळ्यांना शिकता आल्या पाहिजेत आणि शिकल्यावर आपल्या सगळ्यांना त्याची अनुभवी गोष्टी घेता आल्या पाहिजे. जे मला सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून. आता
पौलाला जे काही गोष्टी सांगितल्यात आल्या तर ते तुम्हाला सांगितलं, मला काय सांगायला सांगितलं ते मी तुम्हाला सांगितलं, परमेश्वर पित्याने येशूला काय सांगायला सांगितलं ते मी सांगून टाकलं, असं प्रभू येशू सांगते. मग त्यामुळे शिष्याने या पवित्र शास्त्राकडे लक्ष लावलं आणि ते पवित्र शास्त्र लिहिलं आणि त्यानंतर पौलाने पत्र लिहिले गेले लोकांसाठी. कशा प्रकारे त्या लोकांना मी कसं शिकवलं होतं, कसं मार्गदर्शन केलेलं होतं, त्या विषयावर हे सर्व डिटेल या पवित्र शास्त्रात. म्हणून आपल्या प्रत्येकाला ना या शास्त्राची ऐतिहासिक गोष्टी जर मिळालेली आहे तर तुम्ही प्रत्येक व्यक्ती एक मजबूती, आत्मेने मजबूत, शरीराने नाही. पवित्र जो आत्मा आहे तो आत्मा एक सामर्थ्यिक रूपाने मजबूत. कशाने? सामर्थ्य. जेव्हा पवित्र आत्मा येतो तेव्हा सामर्थ्य प्राप्त होते. सुवार्तेद्वारे पहिल्यांदा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होणार नाही. सुवार्ता म्हणजे शिक्षण देणार, म्हणजे तुम्हाला ख्रिस्ताची माहिती देणार. मग तुम्हाला परिपूर्ण माहिती मिळाली की ख्रिस्त तुम्हाला काय त्याची जाणीव झाली, त्यामुळे तुम्हाला मग उत्साहिक आत्मा मिळतो. अरे असं घडते का, अरे असे चमत्कार होतात का. मग तुमच्या अंगाला पूर्ण शान येते. मग शान आले की तुम्हाला शांती प्राप्त होईल. मग का पावर तुमच्या जीवनात प्रवास करेल की तुम्ही विचार सुद्धा करू शकता. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल काय, तुमच्या आणि आमच्या, तुमच्या आणि म्हणजे आपल्या सगळ्यासाठी तो पापासाठी. मग आता कोण कोणासाठी असं मरणार आहे. आता जर बघा तुम्हाला खायचं असेल, आता एक बकरी आहे, काय खायचं असेल तर बकरीला मारणार आणि तुम्ही खाणार. मासली खायची नाही, मासली मारणार तुम्ही खाणार. कोंबडी खायची, कोंबडी. पण आपलं जीवन कशासाठी? शेवटी किडे आणि मुंग्यासाठी. म्हणजे बघा, पण ह्यानी तसं नाही केलं. यांनी आपलं स्वतःच बलिदान दिलं की आपल्या पापासाठी, आपण पाप करण्यासाठी बलिदान करतो, म्हणजे हत्या करतो. हर एक चीज आहे ती बायबलच्या मुद्द्यावर जो मनुष्य विश्वासिक असतो त्याला समजते की या बायबलमध्ये असे मुद्दे आहेत आणि या मुद्द्याद्वारे मला काहीतरी त्याची जाणीव आहे. ख्रिस्ताची जाणीव घ्या आणि ख्रिस्ताची जाणीव घेतल्यानंतर ख्रिस्ताचं राज्य घ्या. एक राज्य प्रत्येक व्यक्तीला जीवन, समाधान आणि शांती पुरवते. पुन्हा देवाचं राज्य. मग कोणताही तुम्ही कोणते शब्द बोला तिकडे ते घडले जाते, कारण शब्द देव होता. मग तो देव आपल्यामध्ये जेव्हा कार्य करेल तेव्हा जिथे चमत्कार होणार तो चमत्कार होईल. जो शब्दाद्वारे जे बोललं असं होईल की तो पुरला गेला तो शास्त्राप्रमाणे. तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा कधी. आता तुम्ही विचार करा, त्याला गुरुवारी पकडलं गेलं, शुक्रवारी त्याला खेळ केलं, शनिवारी कपड्यात देऊन ठेवला आणि रविवारी सकाळी उठून गेला. तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी पुनरुत्थान झालं. म्हणून गुड फ्रायडे म्हणतात, म्हणजे शुभ शुक्रवारी, म्हणजे चांगला दिवस. काय आज पण शुक्रवारच आहे. आज मोठा भूकंप झालेला त्याचा वाढदिवस. आज देवाने प्रार्थना मी कशाला ठेवतो की त्या काळामध्ये एवढा मोठा भूकंप झालेला होता तर आमची आई बाजारात गेलेली. तर बाजारात गेले असताना मी सुमारे मनातल्या 8च्या काळातच प्रार्थना करायला बसल्यावर गुडघे टेकून मी प्रार्थना करत होतो पंधराच्या समोर. आणि बायबल माझ्या हातात होत. तर हे सगळं हालायला लागलं. काय चाललंय
मला माहिती नाही कधी भूकंप असा होतो असं. अरे काय सांगणार, सांगण्यात आलं बाहेर उतरा बाहेर उतरा. कशा बाहेर? मी बायबल घेतला आणि बाहेर डायरेक्ट हात वरती गेले. आईचं आठवण आलं की ती बिल्डिंगच्या खालीच तिकडे ती भाजी आपलं काहीतरी घेऊन गेलेली नारळ काहीतरी होते खेळे काहीतरी अशी विकायला गेली. तो तिकडे बाजारामध्ये ती परत अशी तर ते समोर मला ती बिल्डिंग दिसत होती. अरे आईला बरं बाजूला कडत होता. अरे अख्ख्या देशासाठी अख्ख्या जगासाठी प्रार्थना केली की अख्ख्या जगाच्या लोकांना तू सांभाळ. अरे एवढा मोठा भूकंप होता की हे नारळाची झाड आहेत ना अशी हालतात. एक खांबाचे लोक घर सोडून माझ्या जवळ आले. अरे जे घरात होते ना ते धावत माझ्याकडे आले तिकडे समोर. मग प्रार्थना घाबरू नका प्रभू येशू जिवंत देव आहे. लोक सांगते या आता पडणार सगळं तुला काय नाही. पण एवढं हल्लं ना ते अशी खा बिंब ना तारा तुटल्या ना नारळ पडले ना काय नाही. अरे आमचं घर हल्लं नाही. अरे परमेश्वराने त्याच्या कामासाठी ते ठेवलं. पण नंतर मी चूक केली की देवा माझी तू प्रार्थना ऐकली खरी. हालेलुया. पण त्याच्यानंतर लोकांच्या जगात केवढं पाप पडलं. म्हणजे त्यावेळेला लोकांना इकडे मुश्किलामध्ये हालेलुया ते टाकलेलं होतं त्यांनी की लोकांना समजावं. पण मी अख्ख्या जगासाठी प्रार्थना केली देवाने माझ्या बाकी लोकांची प्रार्थना केली. हालेलुया हालेलुया. इंडोनेशियाला तुम्हाला माहितीये की अख्खं वाहून गेलं सगळं. कारण मला त्यांच्यानंतर 2 गोष्टी मला माहिती पडण्यात आल्या की लोक बोलत होते त्याच्यावरनं. तर इंडोनेशियाला एका हॉटेलमध्ये तिकडे प्रार्थना पाहिजे. तर त्याने लोकांनी त्यांना जागा दिली नाही प्रार्थना करायला. तर प्रार्थना करायला जागा दिली नाहीमुळे ते दुसऱ्या ठिकाणी प्रार्थना करत आणि जिथे प्रार्थना करत होते ना तिकडची जागा वाचली आणि ते हॉटेल बिटेल सगळं वाहून सगळं तोडून नेलं. हालेलुया. सुनामी मध्येच फेकून गेलं. त्याच्यानंतर गुजरातमध्ये 3ऱ्या माळ्यावर प्रार्थना होती. पहिला माळा तुटला, दुसराही तुटला आणि 4था राहिला आणि 3रा राहिला. तो माळा प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीचा हळूहळू खाली आला. खाली आल्यानंतर ते उतरले तर 3रा तुटला ना 4था म्हणजे 4 माळ्याची बिल्डिंग. म्हणजे बघा प्रार्थनेच्या द्वारे केवढे परमेश्वर आपले रस्ते मोकळे करते, मार्ग मोकळे करते. आज सगळ्यांना सांभाळलं त्या लोकांना. ती साक्ष राहिली. हालेलुया. आज सुद्धा आपण प्रभू येशूच्या सांगण्यावर आहोत जीवन. म्हणून त्याने काय सांगितले 3ऱ्या दिवशी तो उठला. म्हणजे आपण उठलेलेच आहेत. नाहीतर त्या दिवशी त्याच काळात आपण प्रार्थनेमध्ये जीवन नसतं तर आपली पण संधी तीच होती. त्यावेळेला मी गुडघे टेकून प्रार्थना करू. कारण परमेश्वराचं जे राज्य जे आहे ते राज्य एक महत्वाचं आहे. हालेलुया. तेव्हा सगळीकडे बोंबाबोंब झाली. असं हालत होतो ते झालं. काही ठिकाणातच गुजरातमध्ये जास्त झालेलं होतं, इंडोनेशियामध्ये जास्त झालं. बाकी काही ठिकाणी फार कमी प्रमाणामध्ये गोष्टी घडलेल्या होत्या. हालेलुया. तर आज आपण प्रभूमध्ये आहेत, वचनात आहे, तर त्याला धन्यवाद का देऊ नये. रोज उठल्यावर परमेश्वराची स्तुती गौरव हमेशा असलं पाहिजे. कारण ती एक मध्यस्थी देवाने त्या काळात काय केलं असतं माहिती नाही. हालेलुया. कारण बायबल तसं शिकवते आणि बायबल मध्ये ह्या मुद्द्यावर हे जीवनाचा अनुभव आहे. हालेलुया. आणि जर तुम्ही बायबलच्या वचनाप्रमाणे चालत आहोत, वचनाप्रमाणे चालत आहेत, वचनाच्या नियमाप्रमाणे वागत आहे, तर आज आपण रोज प्रत्येक व्यक्ती जिवंत राहणारे आहे देवाबरोबर आणि पुन्हा पुनरुत्थित उठत पुनरुत्थित पुन्हा उठणार आहे. हालेलुया. लेकरासमध्ये दिलेला आहे 4था अध्याय 15 पासून की प्रभू येईल तेव्हा ते उठले जातात. पुढचं वचन घे. तो केफाला मग 12 जणांना दिसला. काय
केफाला आणि जे 12 जण होते त्यांना भेटले. सगळ्यात शेवट कुणाला? पौलाला भेटले. जरा वाचा. वचन 6. त्यानंतर तो एकदम 500 पेक्षा अधिक बंधूंना दिसला. तो 500 पेक्षा अधिक बंधूला भेटला. किती लोक होते? त्या 500 पेक्षा अधिक बंधूला म्हणजे भावांना भेटला. त्यातील बहुतेक आजपर्यंत आणि इथे महानिद्रा घेत आहे. आज आपल्याला अनुभव घ्यायचा आहे किंवा शिकायचा आहे. किती लोक महानिद्रा घेत आहेत. आता देवाने जे शिकवलेलं आहे आणि मार्गदर्शन केलेलं आहे किंवा देवाने घडवलेलं आहे ते आपल्या हर एक व्यक्तीसाठी ते फार महत्वाचं आहे. आता जर महत्व जे आहे ते देवाने कशासाठी दिलेलं आहे की ते महत्व आम्ही देवाच्या सांगण्याप्रमाणे देवाच्या वचनाप्रमाणे आमचं संपूर्ण जीवन देवावर विश्वास ठेवून पुढे न्यावं. त्यानंतर तो याकोबाला मग सर्व प्रेषितांना दिसला. मग याकोबाला आणि सर्व प्रेषितांना तो दिसला. हालेलुया. आता जसं आम्ही देवाबरोबर आहे आणि वचनाबरोबर आहे किंवा त्या शिक्षणाबरोबर जर आहे हालेलुया तर तेव्हा आम्हाला पण दिसेल. हालेलुया. कारण आपलं मध्ये 5:8 मध्ये जे मन साफ आहे, मन क्लिअर आहे, तर त्याला बरोबर परमेश्वर काय करत आहे? दर्शन देत आहे. हालेलुया. काळ असा आहे, या काळाची लक्षणं आपल्या सगळ्यांना शिकायचं आहे. कारण देव जेव्हा आपल्याला काही गोष्टी शिकवतो, मार्गदर्शन करतो, घडवतो, पण आपल्या लोकांना त्याच्या गोष्टीचा जो अनुभव आहे तो त्या लोकांना माहिती नाही. हालेलुया. अशासाठी आपण जीवनामध्ये राहतो तर त्याच्यातून देवाचा अनुभव आहे तो आपल्याला सापडतो. आणि जणू काय अकाली जन्मलेला जो मी त्या मनाने सर्वांच्या शेवटी दिसला. तू बोलते मी अकाळी आणि मी सर्व काय सांगते मला सर्वांच्या शेवट दिसला. हालेलुया. किती नम्रता भाषा बोलतोय ना. हालेलुया. पौलाला देवाची खरी जेव्हा आवड झाली आणि इंटरेस्ट झाला तेव्हा तो सगळ्या शून्यच बनत राहिला. म्हणजे आपण काहीच नाही, आपल्यामध्ये जो आहे तो खरा ख्रिस्तच आहे ना. आपण तेच विचार केला पाहिजे. आपण कोणच नाहीये, आपण एक हवा आहे. हवा कुठे जाईल त्या पत्ता नाही. पण ख्रिस्तासाठी ना एक उत्साहित राहा की माझ्या पाप्यावर दया केली, मला जवळ केलं, मला देवाने हाक दिली, किती भाग्य गोष्ट आहे. हा विचार किती तुम्हाला सामर्थ्य भेटलं, किती दानं भेटली, किती कार्य करायला लागले, कधी गर्व करायचा तो आपल्यामध्ये करणारा परमेश्वर तोच करतो. पण आपण स्वतःला समजतो आम्ही सगळं काय करतो. नाही, सर्व आमच्या ठाई ख्रिस्तच करते. मी प्रेषितामध्ये मी कनिष्ठ आहे. प्रेषित म्हणाव्यास मी योग्य नाही. काय सांगते? मी प्रेषित म्हणण्यासाठी मी योग्य नाही. काय म्हटलं? तो प्रेषित सुद्धा आहे मी, असं तो योग्य नाही. आपण तेच बघायचं की आपण प्रेषित आहोत ते योग्य नका समजा की मी प्रेषित आहे, मला दान आहे, मला सामर्थ्य आहे. मला हालेलुया. आमचं जीवन मध्ये 23-12 आपल्याला साधं जीवन जगावं लागते आणि नम्रता बनावं लागते. जर आपल्याला देवामध्ये राहायचं असेल तर ली आणि नम्रता लक्षात ठेवा, तेव्हा तुम्ही पुढे जा. आपण मोठ्या गोष्टी करणं, हा माझ्या पावरा आहे, माझ्या किती दिवस टिकते.
मी अनेक लोकांना बघितलं, मोठे मोठे गोष्टी करणारे लोक होते. मी विचार केला हे दान तुझं आहे. मी बोलत नाही कोणाला, रिटर्न नाही, पण मनाला वाटते तसं की आपण कोण आहे. दया, आपल्या मनात दया असली पाहिजे, आपल्या मनात प्रेम असलं पाहिजे, आपल्या मनात नफरत नाही पाहिजे, आपल्या मनात द्वेष नाही पाहिजे, आपल्या मनात हेवा नाही पाहिजे. फक्त एकच पाहिजे की गर्व आपण करायचा. गर्वाला जागा नाही. देवाजवळ गर्वाला जागा नाही, नम्रताला जागा आहे, प्रीतीला जागा आहे, समाधान म्हणजे तुम्ही जे आहे त्यात समाधान करण्याचं. मी नेहमी लोकांना सांगतो, मी पाप बघा, माझ्या पाप्यावर एवढं प्रेम केलं, मग तुमच्यावर एवढं. आपल्यापेक्षा बघा दुसऱ्यांना आधाराने माना. कधी समजू नका मी कोण आहे ना. मला असं एक सवय आहे, जर घमेंड करतो की गर्व करतो की अहंकार करतो, त्याचा परिचय मी कमी ठेवतो. कारण मला त्या रस्त्यात जायचं नाही. कधी जायचं नाही. अर्धी जेव्हा आम्ही नम्रता, दया आणि प्रेम ह्या दृष्टीने चालेल ना, तेव्हा आपल्याला देवाचं राज्य. शांतता ठेवा. अहंकार कोण आहे? शैतान. त्याला संधी देऊ नाही तर संधिवाद होईल. लक्षात ठेवा. आलं. मी देवाकडे रात्री प्रार्थना केली, सकाळी पण प्रार्थना केली की देवा 26 जानेवारी तुझ्या गौरवासाठी किती लोक परत येत नाही, पण भरपूर लोकांना पाठव. खाली मी आता शिकत चाललेलं, जिथे काय मुश्किल आला की ताबडतोब प्रार्थना करायचं. तेच करतो. मुश्किल काय येते की तू प्रार्थना कर, का मुश्किल होणार. छाती दुखते, छाती. आता आपल्या प्रत्येकाने शिकायचं, जेव्हा तुम्ही प्रार्थना करणार ना, परमेश्वर तुम्हाला त्याचं उत्तर. आपल्याला प्रार्थनेची जास्त अरे देवाने आपल्याला काम दिलेलं आहे. संधी मी बघतो की देवाने काय काम दिले ना, होकार बोला, नकार बोलू नका. नाही बोललेल्या माणसाची प्रगती होत नाही. मी बघतो लोकांचं ती एकमेकाची निंदा, त्याचा द्वेष, याचा द्वेष, येऊ असा ती तशी. तर बघतो लोकांचं अद्यापर्यंत लोकांच्या मनामध्ये दुष्टाईचं घर आहे. कधीच कोणाचा दोष, कोणाचा निंदा करायचा नाही. तुमचं मन तोडलं तर तुम्हाला वाईट वाटते की नाही, मग त्यांची मन तोडली तर त्यांना नाही का वाईट. हालेलुया. उलटा विचार करायचा, त्या जागेला मी असतात. राग सगळ्यांना, मला पण देवाला पण राग आहे. मंदिरात सगळं मुरीटोरी हे करायला होतं, फेकून दिलं. हालेलुया. प्रेम, दया, समाधान आणि शांती. जेव्हा तुम्ही प्रार्थना करतात बघा, मी लोकांना सांगतो तुमच्या घरात वस्तू किंवा रेशन पाणी किंवा पैसे भरून ठेवतात, तशी ऍडव्हान्सला प्रार्थना भरून ठेवा ना. माझ्या गरजेसाठीच मी प्रार्थना करायला येतो, नंतरची पुढची प्रार्थना ऍडव्हान्स मध्ये जर ठेवलेली असेल तर तुम्हाला उपयोगी आहे ना. देवाने 6 दिवस काम कष्ट करायला परमिशन दिलेलं, बरोबर, आणि एक 7वा दिवस देवाचा. पण लोक देवपित्यार्थ गौरवासाठी चान्स देत नाही की देवा मी तुला आज सुंदर दिवसाबद्दल धन्यवाद देतो. नाही, ते जमत नाहीये. मग आम्हाला दुःख येतात, समस्या येतात, संकट येतात, निराशा येतात. मी काय शोधतो माहितीये का? तुझ्यावर संकट कारण काय ते पहिलं सांग. मग तुझ्या कुठे चुका झाल्या ते पहिला शोध, म्हणजे संकट तुझ्याकडे येणार. मग तुम्ही शोधायला सुरुवात केली ना, मी चुका, मग आपली पाप पदरी घ्या. मग ती पाप आपली मनात कबूल करायला सुरुवात केली ना, तर आपल्या प्रत्येक प्रश्नाचं जे उत्तर आहे ना ते सुटेल. कारण ते बंधन आहेत ना. पाप म्हणजे आपल्या शरीरामध्ये बंधन. काय? कारण अनेक लोक ह्याचमुळे देवापासून दूर होत. देवामध्ये कधी आहे ना आलेला आहेत ना, तर देवाच्या नियमाप्रमाणेच वागायचं. म्हणून पुनरुत्थित आम्हाला आहे. आम्ही आमच्या मर्जीने देवाने दिलेले त्या इच्छेप्रमाणे जर चाललं नाही तर आम्हाला नुकसान. मी बघा तो काय सांगतो, मी देवाच्या मंडळीचा काय बोलला तो. आता त्यांनी पाप कबूल केले तर आपल्याला दिसते की नाही. मग आपण पाप कबूल केलं तर लोकांना दिसलं तर काय मुश्किल आहे.
मी असं रात्री असं मन चिंतन करत होतो, प्रार्थना करतो की पाप करणारा मनुष्य काय करतो बघतो, मला कोणी बघितलं नाही पाहिजे. बायबलचे एक एक पाने कोपरे म्हणजे काने कोपरे असे आहेत ना, तो सगळं बघतो. हालेलुया. सगळ्याच्या प्रार्थनेमध्ये तोच म्हणजे 33:13 मी आकाशातून पाहतो. जर तो आपल्या सगळ्या गोष्टी पाहत आहे तर मग दुसरा आपण त्याला काय बसवणार आहे, आणि तो आपल्यामध्येच ऐके नाही. आणि त्याने कधी तिकडेच पहिल्यामध्ये 3:16-17 मध्ये काय दिलं, तुम्ही देवाचे मंदिर आहे आणि तुमच्यामध्ये देवाचा मग देवाचा आत्मा जर आहे तर आपण देवाला काय लपवणार. हालेलुया. मी निर्णय घ्या. मी बोला ना, माणूस स्वभाव आहे. अरे आपण काही पवित्र लोक नाहीये, स्वभाव आहे. नीतिसूत्र 24 वेळा. धार्मिक माणसं दिवसातून 7 वेळा पाप करतो, कदाचित जास्त. मी पापात पडू नये म्हणून मी देवाला काय सांगतो, मला काम दे, कार्य दे. मग मी त्याच्यात गुरफटत राहतो. म्हणजे इथे प्रार्थना, तिकडे प्रार्थना, कुठे पाहायची तिथे धावतो. हालेलुया. कारण प्रार्थना सोडत आहे ना. प्रार्थना जर आज नाही इकडे कुठे तर दुसऱ्या ठिकाणी त्याला ताबडतोब 2 तास काय 3 तास काय असेल तर ताबडतोब लोक याच्या अगोदर पहिलं व्हिजिटिंग करून सगळ्यांना कुठे ना कुठे सुवार्ता सांगत जातो ना, परत लागल्या रस्त्यात काम. खाली वेळ नाही घालायची. नसेल रूम मध्ये बसेल, एकांत राहील, बायबल वाचेल, मनात चिंतन करील, शांत राहील. जेवढं हे शांत ठेवता येते ना तेवढं ठेव. गरम कधी होते माहिती, एक ते मोबाईलवर कोणाशी बोलल्यावर, कोणाचं सांगितलं तसं सांगितलं, किंवा कोण भांडण करायला लागेल कशा कशाविषयी, तेव्हा शांत राहील. तेव्हा थोडं गरम वाटते की आज बरं गरमी वाढले, काहीतरी गडबड आहे. हालेलुया. मग काय करायचं, शांत राहायचं, बोलायचं नाही. देवा असे किती लोक आहेत, लोक गरम करणारे. हालेलुया. त्यांना थंड कर. हालेलुया. ती प्रार्थना. तुमच्यामध्ये कधी भांडण झालं, काय आलं ना, तर आजूबाजूसाठी पहिली प्रार्थना की काहीतरी मिस्टेक आहे. हालेलुया. नम्रता धरा. आपण काय करतो, लगेच काय करतो, फुकतो ना. हालेलुया. तो काय मुश्किल आहे. बघा पुनरुत्तीचा काय हिसाब आहे. जो काही मी आहे तो देवाच्या कृपेने आहे. जे काय मी आहे ते देवाच्या कृपेने आहे. तुम्ही आहे ते देवाच्या कृपेने, मी आहे ते देवाच्या कृपेने. अरे त्याची कृपा नसती तर एवढ्याला खाटलं घेऊन जावं लागतं. हालेलुया. काय मनुष्य जिंदगीमध्ये परिस्थिती कशी आहे ती बघायची. हालेलुया. आणि जेव्हा ती परिस्थिती अशी आहे की त्याचा अनुभव जो आहे तो तुम्ही शोधून काढायचा. हालेलुया. आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाही. काय सांगते तू, काय सांगते, माझ्यावर जी कृपा झालेली आहे ती व्यर्थ झाली नाही. हालेलुया. परंतु या सर्वांपेक्षा मी अतिशय, काय सांगते, मी सर्वापेक्षा अतिशय श्रम केले ते मी केले असे नाही, तर माझ्या बरोबर असणाऱ्या देवाच्या कृपेने केले. काय सांगते, माझ्या बरोबर असणाऱ्या देवाच्या कृपेने केली. हालेलुया. कारण देवाची कृपा काय आहे. हालेलुया. सारांश मी असो किंवा ती असो, आम्ही अशीच घोषणा करीतो. आम्ही अशीच घोषणा करीतो आणि तुम्ही असाच विश्वास धरला. काय सांगते, तुम्ही असाच विश्वास. आता आपण विश्वास धरलेला असेल तर विश्वासाच्या द्वारे देवाची कृपा भेटेल. हालेलुया. जर तुमच्यामध्ये जर विश्वास आहे येशूच्या द्वारे, वचनाच्या द्वारे, शिक्षणाच्या द्वारे, तुमच्या जीवनात प्रगती. ज्या माणसामध्ये शैतानी आत्मा कार्य करते त्याला येशूचं नाव आवडत नाही, त्याला परमेश्वराचं नाव आवडत नाही ना, त्याला पवित्र आत्म्याचं नाव.
कारण तिरस्कार बायबलच्या नियमानुसार आहे, अशुद्ध आत्माचा कारण. हे तुमच्या प्रत्येकाच्या लक्षात आलं पाहिजे की येशूला कोणी पकडलं, येशूच्या विरुद्ध कोण केले ते मला शिकायचंय. हालेलुया. आपण जर देवाच्या वचनात आहे, देवाच्या शिक्षणावर आहे, देवाच्या नियमावर जर जीवन जगत आहे तर आपलं जीवन कुठेतरी कामाला आहे. त्याच्यात 55 वचन सांगते, जरा वचन घे. अरे मरणा तुझा विजय कुठे, अरे तुझा विजय कुठे, अरे मरणा तुझी नांगी कुठे. आपला विजय कुठे आहे, मरणाचा विजय कुठे जाणार, आपली नांगी कुठे. आपलं जीवन जे आहे ते परमेश्वराच्या वचनानुसारच ठेवायचं आहे आणि परमेश्वराच्या मार्गानुसारच चालायचं आहे. आणि जसा प्रभूच्या मार्गात आपलं जीवन जर जोडलेलं आहे तर प्रभूची उपस्थिती आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ती कार्य करत आहे. हालेलुया. जर प्रभूच्या मार्गात चालला तर प्रभूची उपस्थिती, आणि प्रभूच्या मार्गात नाही तर प्रभूची उपस्थिती दिसणार अशी त्यांच्याविषयी घोषणा होत आहे. पण मेलेल्याचे पुनरुत्थान नाही असे तुमच्यापैकी कित्येक जण म्हणतात, एक असेल. हालेलुया. आज आपल्या प्रत्येकाला समजून, ते लोक त्या काळात ते सांगत होते कसं काय, त्यांना पवित्र शास्त्राची जाणीव नव्हती, माहिती नव्हती, इतिहास नव्हता. ज्याला ऐतिहासिक माहिती आहे, आता तुम्हाला काय माहिती नसेल पण मला माहिती आहे तर मी तेच सांगणार ना, तर तुम्ही काहीतरी विषय वेगळेच बोलत राहणार. मेलेल्याचे पुनरुत्थान नाही तर ख्रिस्तही उठविला गेला नाही. वचन 14 आणि ख्रिस्त उठविला गेला नाही पण आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वासही व्यर्थ. अगदी तुमचा विश्वास सुद्धा, आमची सुवार्ता पण व्यर्थ आहे. आज आपल्या प्रत्येकाला देवाच्या शिक्षणानुसार, वचनानुसार पूर्ण जीवन बनवलं, आणि जर त्याप्रमाणे चाललं तर देवाची कृपा हेच आहे. हालेलुया. आपण छोटीशी एक प्रार्थना घेऊया. परमेश्वराचा आशीर्वाद सगळ्यांना दे. सर्व मंत्र लोक, आमदार लोक, प्रभूचा आशीर्वाद प्रभूच्या वचनानुसार आपल्या जीवनात होणार नाही ही प्रार्थना येशूच्या द्वारे करतो. हालेलुया. हालेलुया.